नीतीश राणे ने एक बयान में कहा कि उनकी सरकार हिंदुत्व माइंडेड है और वे इसे सहन नहीं करेंगे। उन्होंने तबलीगी जमात पर कोरोना महामारी के दौरान चलाए गए अभियान का भी जिक्र किया और कहा कि लाखों लोग 50,000 रुपए की अनुमति के साथ कार्यक्रम में शामिल हुए। राणे ने कहा कि वहां आए धार्मिक नेता हिंदू विरोधी है और उनके खिलाफ कार्रवाई होनी चाहिए। वे मुंबई में मीडिया से बात कर रहे थे। मी कुटुंबाला भेट देऊन आताच बाहेर आलेलो आहे। कुटुंबाच्या भावना समजून घेतलेल्या आहेत। काही सत्य जे काही त्यांच्यापर्यंत आहे, जी माहिती त्यांच्याकडे होती ती समजून घेतलेली आहे। एवढी महाराष्ट्र सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी आज इथे आलेलो आहे। आमचं सरकार हे हिंदुत्ववादी विचाराचं आहे। अशा कुठल्याही घटना कुठल्याही हिंदूवर अगर होत असतील तर ह्या सरकारमध्ये तरी खपून घेणार नाही। आता हे जे काही कार्यक्रम आपल्या खारघरमध्ये आयोजित केला गेला, त्याचं नाव इजिप्तमा इजिप्तमा नावाचा काय आहे। आता मुळामध्ये तबलीगी जमातने हा कार्यक्रम आयोजित केला। ही तबलीगी जमात ही बँड ऑर्गनायझेशन आहे। हे लोकांनी कोरोनाच्या टायमाला पण हे तबलीगी जमातवाल्यांनी मस्ती केलेली, तेव्हा नाटकं केलेली। आता मुळामध्ये 50,000ची परवानगी घ्यायची आणि 2-2, 3-3 लाख लोक जमा व्हायचे, हे कुठल्या कायद्याअंतर्गत आहे? म्हणून या सगळ्या बाबतीची माहिती आज मी ह्यांच्याकडून घेतलेली आहे। त्याला कसं तिथून येत असताना जे काही व्हिडिओमध्ये दिसतंय, हेल्मेटनी त्याच्यावर ठेचून मारलं गेलं। तो पोलीस स्टेशनमध्ये गेला। पोलीस स्टेशनमध्ये 15-20 मिनिटं त्याची चर्चा झाली, बोलणं झालं, त्याच्यानंतर तो तिथे कोसळला। ही सगळी माहिती आता त्या दिवशी जसं तुम्हाला माहिती असेल की मी माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र तेव्हाच लिहिलेलं होतं की ह्याची उच्चस्तरीय चौकशी करा, आपण केली पाहिजे। आणि ह्यात अशा पद्धतीचे कार्यक्रम ज्याच्यामध्ये हिंदूंसंदर्भात, आता तिथे जो काही मोहम्मद साद नावाचा कोण धर्मगुरू आलेला असे माहिती देतात, तो हिंदूंचा द्वेष करणारा आहे, तो विष ओकणाराच आहे। अशा ह्या अतिरेक्यांना आपण कार्यक्रम आमच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही घेऊन देणार नाही, ही भूमिका सरकार म्हणून आमची आहे। म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये जी माहिती आज गोळा केलेली आहे, मी आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना स्वतः भेटून ही सगळी माहिती देणार आहे। पण आपण खारघरमधल्या राहणाऱ्या हिंदू समाजाला मी विश्वास देतो, हे आमचं हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे। इथे अशा कुठल्याही घटना सहन होणार नाही, शिक्षा होणार आणि ती पण कडक शिक्षा होईल आणि त्याचा अनुभव इकडल्या हिंदू समाजाला होईल। कोणीही घाबरू नये। जी काय पोलिसांच्या माध्यमातून इथे लोकांमध्ये जे काही विश्वास संपन्न करायचा आहे, तो फडणवीस साहेबांच्या आणि मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून ते केलं जाईल। मी स्वतः तिथे बोलेन आणि ह्या संबंधित ह्या कार्यक्रमाच्या संबंधित जी काय चौकशी करायची, आयोजकांवर गुन्हा, म्हणजे ह्या अशा पद्धतीचे कार्यक्रम घेतल्यानंतर अगर कोणच नियम कायदे तोडत असतील तर आयोजकांवर गुन्हा घेतलाच पाहिजे। तर त्या संबंधीची जे बोलणं माझं पोलिसांची झालेलं आहे। आता मला पुढच्या कारवाईच्या दृष्टिकोनातून पुढे जायला लागेल।